बोलू नका, थोडासा आवाज कमी ठेवा, बिलकुल ऐकायला येत नाही, व्यवस्थित समजत नाही, थोडासा मागे ठेवा.
नामाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्णीचा मार जन तन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडवर्णीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडवर्णीचा मार विठ्ठल आत्मा स्वं गिरिजामती सचरा प्राणा शरीरं गृहम् पूजास्ते विधि विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद् यत् कर्म करोमि तद् अखिलं शंभो तवाराधनं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्विहित पानी मंडलं मंडलानां करुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुदिक्पदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा गुणजनावडिने मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो सन्मती पुण्यनगरीचा वारकरी संप्रदायाचा अध्यर्यो खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो पायावरी मस्तक हे पायावरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा असो नसो भाव आलो तुझी आठाया परिसावी विनंती माझी पंढरी राया मंगल भवन अमंगल हारी द्रवहू दशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडला संसार केला शरवरणीचा मार मुक्त तेजो कैवल्यनिधी संत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय आधी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होत कीर्तन रूपी सेवेसाठी आलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांना या ठिकाणी अभिवादन करून पर्यार्थाने ज्यांच्या येण्याने ह्या कीर्तनाला शोभा आली अशा सर्व गायक वादक गुरुजनांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो विठाला प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या पुढे मी गायला सर्वांनी कानाने ऐकला अनेक वेळा याची चिंतन तुम्हाला ऐकायला मिळाले असतील पण नव्याने हे अभंग या ठिकाणी का निवडावा की ह्या कोरोनारूपी संकटातून आम्हाला देखील तुकोबारायचं एखादं बळ आमच्या अंगात यावं आणि आम्हाला लढायला आम्हाला जगायला एक प्रकारची प्रेरणा मिळावी म्हणून हा अभंग ह्या मायानगरीमध्ये मी आज निवडला विठाला अभंगातून तुकोबाराय सांगतात ज्यांचे आम्ही दास झालो त्याच्या बळाचे आम्ही अंकित झालो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात ज्या संसाराने संपूर्ण जगाला लाथाळलं त्या संसाराला आम्ही लाथाळलं लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्स अहंकार या षडउर्मींचा आम्ही मार केला तुकोबाराय मला म्हणतात त्याच्यानंतर झालं काय तर तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात जनतन धन केले तृणाही समान म्हणजे जन तन आणि धन हे आम्हाला कशाप्रमाणे आहेत तृणाई म्हणजे गवतासारखं आहे
तुकोबराय हे सर्व झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आनंद तुम्हाला वाटतो कसा? तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता, आता त्या स्थितीला आम्ही पोचलो, तो आनंद आम्हाला मिळाला, असा सरळ सरळ भावार्थ या अभंगाचा आपल्या पुढे सांगितला. कीर्तनाचा अभंगाचा भावार्थ मी आपल्याला सांगितला. कीर्तन झालं असं आता ग्राह्य धरू आणि जय विठ्ठल. कार्यक्रम नाही, भजन करा विठाला विठाला. ऐका, कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. किम निमित्त सेवा आहे सर्वांना ठाऊक आहे. 8 साप्ताहिक दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्या मंडळाने या ठिकाणी आयोजित केला त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या नावातच दम आहे. सद्गुरू. जीवनात काय करावा तर सद्गुरू करावा. गुरु अनेक जण करतात पण सद्गुरू हा एकच विरळा ऐसा कोणी, विरळा सांगा कोणी, म्हणजे एखाद्याच गोष्ट अशी विरळ असती ती आपल्याला या ठिकाणी मिळते. अशा या मंडळाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू केला. किती वर्ष झाले सप्त्याला? 5 वर्ष आहे. वा, फार मोठी वाटचाल आहे. 5 वर्ष का होईना आपण या मुंबई नगरीमध्ये यांचं चालू आहे. आणि त्या निमित्ताने मला ज्यांच्या वतीने या ठिकाणी बोलवण्यात आलं असे परम आदरणीय स्नेही, आमच्यावर आमच्या मायबापाप्रमाणे प्रेम करणारे श्री शांताराम सावंत साहेब. खऱ्या अर्थाने कुठेही जरी भेटलं, आमच्या आई वडील मुंबईला असतात पण खऱ्या अर्थाने त्यांची उणीव ज्यांच्याकडून भरून निघते असे सावंत साहेब. ज्या दिवसापासून मला कीर्तनाची तारीख दिली ना त्या दिवसापासून सारखं म्हणे, महाराज घरी न्यायला येऊ का? पुढे अडचण तर नाही ना, खोकला नाही ना, सर्दी नाही ना, ताप नाही ना? प्रत्येक वेळेस ज्यांनी माझी चौकशी केली असे सावंत साहेब. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी मला या कार्यक्रमाची रूपरेषा वेळोवेळी सांगितली असे आपले जाधव साहेब असतील. मला त्यांचा रोज फोन असायचा, महाराज काळजी करू नका, कार्यक्रमाची काही काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे तुमचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार, असा ज्यांनी वेळोवेळी मला आधार दिला असे जाधव साहेब असतील. मी दोघांचीच नावं का घेतोय तुम्हाला वाटत असेल, सप्ताह तर अखंड आहे, सर्व सद्गुरू कमिटीने भरवलं आहे, दोघांचीच नावं काय घेतोय? हे पहा, देवाकडे जायचं आहे ना तुम्हाला, तर देवाकडे जाण्यासाठी संतांची गरज आहे ना. संतांच्या खांद्यावर बसावं लागेल, त्यांच्या बोटाला पकडावं लागेल. मग मला मुलुंडला यायचंय तर माझं साधन काय आहे? साहेब आहेत ना, शांताराम साहेब आहेत ना, सावंत साहेब आहेत, त्यांच्या बोटाला धरून साध्यापर्यंत आलो. साध्य काय आहे? आजचं कीर्तन आहे. विठाला विठाला. तुम्हा सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा आणि ज्यांचं खरं गुण वर्णन करावं, ज्यांच्या येण्याने ह्या पामराला आज खऱ्या अर्थाने शोभा आली, ते म्हणजे माझे मोठे बंधू असतील या ठिकाणी. आज मुंबईमध्ये राहत असून संपूर्ण मुंबईमध्ये उत्कृष्ट गायन जर त्यांचं तुम्ही अहो मुलुंड काय करता, 177 देशामध्ये म्हणजे जी टॉकी सारख्या वाहिनीवरती आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. असे आमचे बंधू शंकर महाराज डांगले असतील. त्याचप्रमाणे ज्येष्ठत्वाने ज्यांनी मला आमच्या तालुक्यात मोठं करायचा प्रयत्न केला असे सुभाष महाराज पिंगळे, मला वाटतं खाली बसले काय, सुभाष महाराज पिंगळे असतील. त्याचप्रमाणे प्रकाशदादा पवार, ज्यांच्या नावातच पॉवर आहे असे प्रकाशदादा पवार. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले माझ्याच मामाचे मुलगे गणेश गोपाळे, त्यांच्या गावाचं नाव आडगाव आहे. त्यांनी आता चाल फार सुंदर म्हणली, गावाचं नाव जरी आडगाव असलं पण त्यांचा स्वभाव मात्र सरळ आहे. आणि कीर्तन करत असताना अगोदर काही वर्ष मी मृदंगाची सेवा केली. वयाच्या 10व्या वर्षापासून मी मृदंग वाजवता वाजवता अनेक कलाकार मी घडवले. त्याचपैकी माझा एक विद्यार्थी या ठिकाणी तुमच्या समोर ज्यांनी मृदंग वाजवला, ओंकार महाराज लांडगे पाटील, तेही या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने या सर्वांच्या साह्याने आज मला कीर्तन करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. सर्वांच्या पुनश्च एकदा चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला. हे पहा, संसारात जगत असताना प्रत्येक वेळेस माणूस सुखाची अपेक्षा करतो, बरोबर की नाही? सुखाची अपेक्षा करतो. सुख कुठे मिळेल, सुख कुठे मिळेल या तळमळी करता तो प्रत्येक वेळेस पळत असतो. पळता 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 रान वन असं काहीच पाहत नाही, जिकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करतो सुखासाठी. आम्ही गाव सोडलं, आम्ही पुणे सोडलं, आम्ही राजगुरुनगर सोडलं, आम्ही मुंबईमध्ये आलो. ज्ञानोबाराय तर सांगतात त्यासाठी तो भ्रमर पराकण सेवन करण्यासाठी कुठून येतात? आळंदीसारख्या ठिकाणी, लातूर, उस्मानाबाद, बीड अनेक जिल्ह्यातून येतात. ज्ञानोबाराय सरळ सरळ सांगतात, त्यांना काय म्हणतात?
अपेक्षा करत करत आपण ह्या मुंबईमध्ये आलो. या सुखाची अपेक्षा कशी आहे? सुखरूप आहेत का? एक जण फिरत 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 रानावानामध्ये जो माणूस दुःखी आहे त्याच्याजवळ सुखाची अपेक्षा करायला त्याला सुख मिळेल का? त्याला सुख कधी मिळेल का? ज्ञानोबा राय सांगतात, ना तरी सरोवर आटले राणी या दुखी भेटले का वांच फुलं फुलले झाड देशी. ज्ञानोबा राय सुंदर दृष्टांत देतात. सुंदर दृष्टांत देतात. ज्ञानोबा राय म्हणतात की रानामध्ये दुःखी माणसाला दुःखी माणूस भेटला, त्याच्याकडे सुखाची अपेक्षा होईल का? सुखाची अपेक्षा होईल का? कदापि मिळणार नाही. एखादा माणूस पाणी पिण्याच्या अपेक्षेने एखाद्या गावात गेला आणि त्या गावामध्ये बसले असलेल्या वट्यावरच्या लोकांना मला पाणी प्यायला मिळेल का? ते म्हणा तुम्हाला पाणी प्यायला मिळेल. आम्हालाच भरपूर दिवसापासून पाणी नसल्यामुळे शेवटचं एक तळ आहे, त्या तळ्यातलं पाणी आटलं आहे, परंतु गावातील काही ग्रामस्थ त्या ठिकाणी पाणी पिण्याचं शोधण्यासाठी विहीर खोदत आहे, तिथे तुम्हाला पाणी मिळेल. तो धावत पडत त्या ठिकाणी गेला आणि ती विहीर खोदत असलेल्या माणसाला विचारलं, मला पाणी मिळेल का? ते सांगू लागले, 2 महिने झाले आम्ही पाण्याचा शोध घेतोय, पण आम्हाला पाणी मिळालं तर तुला कडून पाणी मिळणार? मला एकच सांगायचंय, ज्यांच्याकडे तुम्ही सुखाची अपेक्षा करून पाहत आहे त्यांना सुख मिळालं तर तुम्हाला सुख मिळणार आहे का? का वांच फुलं फुलले झाड जैसे, वांच फुलाला सुखाची अपेक्षा, फुलाची अपेक्षा करावी का? नाही ना. फळाची अपेक्षा करावी का? नाही ना. सुखाची अपेक्षा आपण कदापि करू शकत नाही. विठाला सुख कुठे आहे? सुख कुठे आहे? सुख लागे कर शीतळ, सुख लागे कर शीतळ. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. हे पहा, कीर्तनातील एक एक शब्द, वेलांटी, उकार, कोबराने जे लिहिले ना ते अमृत आहे. अमृत आहे. त्या ठिकाणी त्याचा विचारपूर्वक सगळ्यांनी अभ्यास करून ते शब्द उच्चारले पाहिजे. हे पहा, शब्द फार मराठी भाषा खूप मोलाची आहे. सगळ्या 56 भाषेमध्ये मराठी भाषेचा गौरव केला ज्ञानोबा रायांनी. हे पहा, तुम्हाला एक वाक्य सांगतो. पहा, पत्नीने भांडी घासून नवऱ्याला चहा दिला. वाक्य लक्षात घ्या. पत्नीने भांडी घासून नवऱ्याला चहा दिला. याच्यात भांडी घासली कोणी? योग्य उत्तर द्या. 1 लाख रुपयाचं बक्षीस घेऊन जा. योग्य उत्तर द्या. याच्यात भांडी घासली कोणी? पत्नीने भांडी घासून नवऱ्याला चहा दिला. कोणी घासली? नवऱ्याने घासली की पत्नीने घासली? कोणी घासली? मराठी भाषा पहा, हे वाक्य दोन्हीकडे लागू पडतं. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला असं वहीवर लिहिण्यासाठी सांगितलं. काय सांगितलं? त्याला वाक्य दिलं, आम्ही सर्व बैलगाडीत बसून रानात गेलो. कुठे गेलो? रानात गेलो. त्यांनी वाक्य कसं लिहिलं? आम्ही सर्व बैल पूर्णविराम बैलगाडीत बसून रानात गेलो. वाक्य काय तयार झालं? आम्ही सर्व बैल गाडीत बसून रानात गेलो. त्यामुळं वाक्य खूप महत्वाचे आहे. लाताळीला नाही. आणि हा संसार नाही, फक्त संसार. हा संसार का तुकोबरायला स्वतःचा संसार सांगायचा का? नाही. संसार म्हणजे हा संपूर्ण विश्वाचा संसार तुकोबरायला सांगायचा आहे. हा विषयांतराकरता पुन्हा मूळ विषयाकडे येतो. त्या सुखाबद्दल तुकोबराय सांगतात. मग तुकोबराय म्हणतात, ज्या देवाचे आम्ही दास झालो ना त्याचे आम्ही अंकित झालो. काय झालो? अंकित झालो. कारण तो बळाने भक्कम आहे. त्यानंतर तुकोबराय दुसऱ्या चरणात काय सांगतात? तुकोबराय म्हणतात, ह्या जगाला ज्यांनी लाथळलं ना, त्या संसाराने, त्याला आम्ही लाथळलं. अशा संसाररूपी संसारात आम्ही जगण्यासाठी आलो, बळीवंत होण्यासाठी आलो. आता प्रश्न तयार होतो. तुकोबरायला 3 प्रश्न केले. तुकोबराय, तुम्हाला कोणत्या अंगाने तुम्ही बळीवंत झालात? कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झालात? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही बळीवंत झाल्यानंतर केलं काय? दुसरा प्रश्न काय? तुम्ही बळीवंत झाल्यानंतर केलं काय? आणि तिसरा प्रश्न, तुम्ही जे बळ कमावलं ते कोणाकडून कमावलं? तुम्ही जे बळ कमावलं ते कोणाकडून कमावलं? सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे योग्य वेळेत देणार आहे. काळजी करू नका. अंतकरणाने शिक्षक असल्यामुळे वेळेचं फार मला भान आहे. घंटा वाजली का शाळेत जायचं, बेल वाजली का
बाहेर निघायचं. रोज अनेक विद्यार्थी शिकवता त्याचा अनुभव मला आलेला आहे. त्यामुळे 9च्या पुढे तुमच्या मर्जीने 1 मिनिट पण जाणार नाही. वेळेचं पालन करणार. फक्त तुम्ही मला साथ द्यायची. काय करायची? विठ्ठल विठ्ठल म्हणलं का सर्वांनी तोंडाने विठ्ठल म्हणायचं, हाताने टाळी वाजवायचं. भजन करा. विठ्ठला विठ्ठला आता या ठिकाणी तुकोबराय बळ सांगतात. आता समाजात विचार केला असताना अनेक प्रकारची बळ आहेत. पहिलं बळ आहे शारीरिक बळ. दुसरं बळ आहे कौटुंबिक बळ. कोणतं? कौटुंबिक बळ. तिसरं बळ आहे बौद्धिक बळ. काय आहे? तिसरं बळ आहे बौद्धिक बळ. चौथं बळ सांगितलं संपत्तीचं बळ, संपत्तीचं बळ. आणि 5वं बळ सांगितलं सामाजिक बळ. अशा आजच्या कीर्तनापुरतं आपण ह्या 5 बळांचा विचार पाहू आणि या ठिकाणी पुढे जाऊ. विठाला हे पहा, या ठिकाणी पहिलं बळ मी तुम्हाला सांगितलं शारीरिक बळ. शारीरिक बळ म्हटल्यानंतर 6-6.5 फुटाचा माणूस तुमच्या पुढे उभा राहतो. बलदंड शरीराचा, खारका खोबरे खाऊन त्या ठिकाणी बदाम खाऊन कोल्हापूरला गेलेला, जिम मध्ये जाऊन ज्यांनी बॉडी बनवली, तो असा 6-6.5 फुटाचा माणूस तुमच्या डोळ्यापुढे उभा राहायला पाहिजे. त्याला म्हणतात पैलवान. काय म्हणतात? पैलवान. मग तुकोबराय म्हणतात शारीरिक बळ सांगतो मी तुम्हाला. हे शारीरिक बळ तुकोबराय होतं का? तुकोबराय म्हणतात नाही ना, शारीरिक बळाची मला गरज काय होती? अहो विचार करा, एका घरामध्ये चोरी करण्यासाठी एक चोर खिडकी उघडून घरामध्ये प्रवेश करतो, पण चोरी करण्यासाठी वस्तू दिसत नाही म्हणून लाईटीचं बटन दाबण्यासाठी जातो, पण रेडिओचं बटन दाबतो. कशाला जातं? रेडिओचं बटन दाबतो. रेडिओचं बटन दाबल्यामुळे घरातील जी महिला असते ती जागी होती, परंतु त्या माता माऊलीचं वजन असतं 150 किलो. किती? 150 किलो म्हणजे 150 किलो. आता 150 किलोची ती माता माऊली चोराला पाहून घाबरेल का? घाबरेल का? चोरच तिला पाहून घाबरला आणि पळण्यासाठी पळून जाण्यासाठी पळू लागला. पळता पळता पाय घसरला, चोर खाली पडला आणि पडल्याबरोबर माता माऊली कसला विचार न करता त्याच्या अंगावर बसली. आता 150 किलोचं वजन चोराच्या अंगावर पडलं. चोर काही बोलेल का? चोर शांत पडून खाली राहिला. पडल्याबरोबर त्या ठिकाणी त्या माता माऊलीने तिच्या मुलाला म्हणजे त्या बाळूला आवाज दिला, बाळू उठ. रात्रीचे 12 वाजले. बाळू चुळीत बाहेर आला. मला आई काय झालंय? तू म्हणली काय झालंय विचारू नको, पटकन जा आणि आपल्या बाजूतील जे स्टेशनवरती जे पोलीस स्टेशन आहे ना त्याला बोलून आण. आणि बोलून आणल्याबरोबर या चोराला आपल्याला पकडून देता येईल. बाळू डोळे चुळीत बाहेर गेला. चप्पल शोधू लागला. बाळूला काय आईची चप्पल मिळाली, स्वतःची चप्पल मिळाली. चोर खालून बारीक आवाजात म्हणाला, बाळू नाही कोणाची चप्पल मिळाली तर माझी चप्पल घाल, पण लवकर पोलिसांना घेऊन ये. मला सांगायचंय काय, शारीरिक बळ असलं ते तुमच्या परमार्थाच्या कामाला येणार आहे का? नाही येणार. हे शारीरिक बळ झालं. काय झालं? शारीरिक बळ झालं. दुसरं बळ सांगितलं तुकोबरायने त्या ठिकाणी. कोणतं बळ सांगितलं? कौटुंबिक बळ. कौटुंबिक बळ सांगितलं. आता कौटुंबिक बळाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर रावणाचं कौटुंबिक बळ कमी होतं का हो? अहो एकटा जर उद्या सभेला किंवा खासदारकीला जर उभा राहिला असता तर संगमताने बिनविरोध निवडून आला असता ना, रावण निवडून आला असता ना. अहो खऱ्या अर्थाने कुटुंबाचं बळ एवढं असताना देखील त्याला त्या ठिकाणी मरावं लागलं. कोणाला? रावणाला. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात त्याची संपदा एवढी होती, मग सोबत काय राहून घेऊन गेला का हो? अहो मरता मरता प्रभू रामचंद्रांना त्यांनी प्रश्न विचारलाय. मरता मरता प्रभू रामचंद्रांना प्रश्न केलाय की प्रभू तुमच्या हाताने मला मरण यावं, वनवासात असताना मला मरण यावं. तर प्रभू रामचंद्राने दिलं उत्तर पहा किती योग्य आहे. इकडे कान करा, हृदयाचे मनाचे कान करा, त्यांचं उत्तर आहे का? या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगतात की या ठिकाणी तुझा भाव तुझ्या विरोधात आहे आणि माझा भाव माझ्या सोबत आहे. विठाला यशाचं शिखर जर आपल्याला घाटायचं असेल ना तर आपल्या कुटुंबाची आपल्याला साथ पाहिजे. कोणाची? आपल्या कुटुंबाची आपल्याला साथ पाहिजे. नाथराय एकदा त्यांची अंत्ययात्रा निघाली. नाथराय म्हणजे या ठिकाणी अंत्ययात्रा मृत झाले आणि अंत्ययात्रा निघाली असताना या ठिकाणी ज्या भावकीने त्याला खांदे दिले ना ते काय म्हणू लागले माहितीये का? खाली काय म्हणू लागले? ते म्हणू लागले की आयुष्यभर कधी चांगला वागला नाही, भावकीला कधी डिमांड दिलं नाही, आता मरताना आमच्या चौघांच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? नाथराय जागे झाले. तिरडून उठल्यामुळे
ठेवा खाली म्हणला, ठेवा खाली त्याला. आजच मरण याचं काही नको नाही मला, उद्या कधीतरी जायचा विचार करू. अहो संतांना कौटुंबिक बळाची गरज नव्हती. संतांना कौटुंबिक बळाची गरज होती का? तुम्ही आम्ही सर्व आहे ना, तुम्हा आम्हाला कुटुंबाची गरज आहे. अहो एक पैलवान ज्यांनी हिंद केसरी गाजवलं, संपूर्ण भारतभर त्यांनी आपली पैलवानकी या ठिकाणी गाजवली. तो पैलवान चहा पिण्यासाठी सुंदर अशा हॉटेलमध्ये गेला. 2 कटिंग त्यांनी मागवली. त्याचा एक गावातील सुंदर मित्र आणि तो दोन्ही बेंचवर बसले, चहा पिऊ लागले. पण चहा पिता पिता पैलवानाच्या हातातील चहा सटकला आणि त्या काटकोळ्या माणसाच्या अंगावर तो चहा सांडला. सांडल्याबरोबर त्याला राग अनावर झाला. त्याने हाताची बाही मागं सारली आणि खणखणे अशी कोणाच्या पैलवानाच्या कानाखाली पेटवली. पैलवान स्तब्ध झाला, काही विचार न करता जागेवर बसला. आपला खिशातील रुमाल काढला, त्याचा तो चहा पुसून काढला आणि पुन्हा त्याला जाण्याचा आदेश दिला. तो निघून गेला. बाजूला बसलेल्या सर्व माणसांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी त्या पैलवानाला विचारलं, पहलवान जी आपने तो अच्छे हाथों को चित पेट किया है, इनको क्यों आपने कुछ नहीं किया? पहलवानाने उत्तर दिलं, बाबा अनेकांना मी या ठिकाणी कुस्तीमध्ये पाडलेलं आहे, अनेकांना चित केलेलं आहे. याला मारला असतो तो माझ्या एका थापडीच आहे का? परंतु त्यांनी काय सांगितलं, परंतु त्याच्या घरचे जर गाडी घेऊन आले असते तर त्याचे घरचे जर, मला सांगायचं काय, कौटुंबिक बळ. कौटुंबिक बळाबद्दल बोलते. विठाला विठाला विठाला. हे बळ तुमच्याकडे कमी होतं का? तुम्ही बळ्याच्या अंकी झाली, हे बळ तुकोबाराने होते. नाही, ह्या बळाची देखील मला गरज नाही. त्याच्यानंतर तिसरं बळ मी तुम्हाला सांगितलं, कोणतं बळ? बुद्धिबळ. ह्या बुद्धीच्या जोरावर अनेक लोक या ठिकाणी आपण मोठे होताना पाहिलेले आहे. काय पाहिलंय? मोठे होताना पाहिलं आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या, एका केशवराज सकळ सिद्धी. जी सिद्धी कशाने प्राप्त होती? ती त्या बुद्धीच्या जोरावर प्राप्त होती. ते बुद्धी तुकोबारांकडे होती का? मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुकोबारा स्वतःला मतिमंद म्हणून घेतात. काय? मतिमंद म्हणून घेतात. आपण म्हणून घेऊ का? अहो विचार करा की ह्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण विश्वावर आपण राज्य करू शकतो. कोण? विश्वावर आपण राज्य करू शकतो. नवे एक असा सदग्रस्त होता. लक्ष द्या, इकडं दृष्टांत देऊन संदर्भ सांगण्याची माझ्या कीर्तनाची रीत आहे, त्यामुळे इकडे लक्ष द्या. हृदयाचे कान करा. लक्ष द्या असं काम म्हणतो सारखं ज्ञानोबा म्हणतात. तरी अवधान एकली दिजे मग सर्व सुखाची पात्र विधे. सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं सगळे सुखाच्या अपेक्षित आहे. ते सुख देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. माझा अमूल्य वेळ खर्च करून या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत मारायची भीती असताना मी आलेलो आहे. इकडे विचार करा, माझ्याकडे लक्ष द्या, माझा ऐका. का म्हणतोय हे पहा. असेच एक प्रवचन कीर्तनकार रोज एका मठावरती प्रवचन करायचे, कीर्तन सांगायचे. कीर्तन सांगता सांगता माझं सांगतो ना, नगर जिल्ह्यात मी गेलो. कीर्तन सांगता मी एका महिलेकडे पाहिलं. मी ब्रह्म माया असे काही गोष्टी सांगत असताना ती खाली घालून रडत होती, डोळे चोळत होती. मी विचारलं, आई का हो रडता? तुम्ही का रडता? म्हणजे तुझे बोलतोय ना, तुझे सांगतोय ना, हे सर्व हुबेहूब माझ्या बोकडामध्ये मला दिसते. कोणामध्ये? 4 दिवस झाले म्हणजे माझा बोकड मेला. तुम्ही ब्रह्म सांगितली, माया सांगितली. तुझी हलणारी दाढी पाहून माझ्या बोकडाच्या दाढीची मला लक्ष आलं, माझं ध्यान आलं. मला हे सांगायचंय, माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. का? एखादा तरी शब्द तुमचा जीवनाचा उद्धार करून जाईल, त्यामुळे लक्ष द्या. विठाला एक चांगली गोष्ट, कंपाऊंडर म्हणून एका डॉक्टरच्या हाताखाली काम, मी बुद्धीबद्दल सांगतोय हा. बुद्धी एका कंपाऊंडर एका डॉक्टरच्या हाताखाली काम करत होता. काम करता करता त्यांनी विचार केला. काय विचार केला? आता किती दिवस आपण डॉक्टरच्या हाताखाली काम करावं? त्यांनी विचार केला. आता म्हणलं आपला गाव, आपला भाग दुष्काळीत आहे, गावाला जावं. भरपूर दिवसाचा अनुभव असल्यामुळे गावाला एखादा सुंदरचा डॉक्टरचा दवाखाना टाकावा. त्यांनी कसला विचार न करता डॉक्टरला रिजेक्ट केलं, म्हणजे डॉक्टरला त्या ठिकाणी सोडून दिलं. गावाला आला, सुंदर असा दवाखाना गावाला टाकला. गावाला टाकल्यानंतर पण गावकरी हुशार होते. म्हणले कधी यांनी शिक्षण केलं नाही, कधी शाळेत गेला नाही, आणि हा डॉक्टर कसा होऊ शकतो? पण त्यांनी विचार केला. तो बुद्धिवान होता. मी बुद्धीचं बळ सांगतोय बरं का. तो बुद्धिवान होता. त्याने विचार केला आणि डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर त्याने अशी पाटी लिहिली. काय लिहिली पाटी? की माझ्याकडे जर तुम्ही विलास करायला आले तर फी फक्त 500 रुपये, आणि माझ्याकडून जर विलास झाला नाही, तर दुप्पट रक्कम तुम्हाला दिली जाईल. किती? 1000 रुपये. मग गावातील एक सुज्ञ माणूस, समजदार माणूस, त्याने विचार केला याची आपण जिरवायची. काय करायची? याची आपण जिरवायची. मग तो त्याच्याकडे त्या ठिकाणी गेला. डॉक्टरचा दरवाजा वाजवला, आतमध्ये गेला. आतमध्ये बसल्यानंतर खुर्ची म्हणला, डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणले काय झालं? डॉक्टर म्हणले काय सांगू, माझ्या जिभेला चवच नाही. तो म्हणले 2 मिनिटांमध्ये तुमचा विलास करतो. पण तो सुज्ञ माणूस म्हणला, तुम्हाला नियम व अटी माहित आहेत ना? विलास केला
तर 500 रुपये, नाही केलं तर मला 1000 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला ठीक आहे. डॉक्टर म्हणले ठीक आहे. त्यानंतर डॉक्टरने नर्सला आवाज दिला. नर्सला आवाज सांगितलं, नर्स सिस्टर या ठिकाणी 17 नंबरची बॉटल घ्या, त्याच्यातील 2 थेंब कापसावर टाका आणि ह्या पेशंटच्या जिभेवर फक्त काय करा, सोडा. हा, नर्स त्या ठिकाणी ते मॅडम आल्या, त्यांनी 17 नंबरची बॉटल काढली, कापसावर थेंब टाकले आणि त्याच्या जिभेला चोळले. जिभेला चोळल्याबरोबर हा जागा झाला आणि डॉक्टरला सांगू लागला. काय म्हणला डॉक्टरला, अहो डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे, तुम्हाला आली का नाही चव? डॉक्टर म्हणाले, आली का नाही चव, द्या मला 500 रुपये. 500 रुपये घेतले. हा घरी गेला. म्हणलं करायला गेलो एक आणि झालं एक. त्यानंतर तो पुन्हा म्हणला, नाही नाही आता दुसऱ्या दिवशी मला चांगली फिल्डिंग लावायची. चांगला विचार करून, शुद्ध विचार करून तो गेला आणि डॉक्टरला म्हणला, डॉक्टर मी आलेलो आहे, 1000 रुपये कमवायला परत आलोय. डॉक्टर दरवाजा उघडा. डॉक्टरांनी आत घेतलं. मला आज काय होतंय डॉक्टर, मी काय खातोय, काय पितोय, काय घेतोय याचं मला लक्षातच, याचं मला भानच राहत नाही. डॉक्टर म्हणे असं आहे का, हा सगळा विलास करतो. नियम अटी माहित आहेत ना, पेशंटनी सांगितलं नियम, तो मला नक्की माहित आहे. मग डॉक्टर सांगितलं, त्या मॅडमला आवाज दिला, मॅडम या ठिकाणी 17 नंबरची बॉटल आहे ना, 2 थेंब कापसावर टाका आणि याच्या जिभेला चोळा. तो मला थांबा, अहो 17 नंबरच्या बॉटलमध्ये तर पेट्रोल आहे, तुम्हाला आले का नाही आठवण? हा, त्या दिवशी जवळपास 500 रुपये द्यावे लागले. तो पुन्हा घरी गेला. तो म्हणला 1000 रुपये कमवायच्या विषयीमध्ये आज माझे 1000 रुपये मी गमवून बसलो नाही. मला आज काही झालं तरी तिसऱ्यांदा जाऊन मी 1000 रुपये पुन्हा कमवणार. तिसऱ्यांदा तो गेला, पण जाताना असा नाही गेला, तो जाताना असा चाचपडत गेला. डॉक्टर आहेत का डॉक्टर? डॉक्टर म्हणजे आहेत ना, या आतमध्ये. हा, डॉक्टरने त्यांना हाताला धरलं, आतमध्ये नेलं, खुर्चीवर बसवलं. म्हणलं आज काय होते? म्हणजे डॉक्टर मला काहीच दिसत नाही हो. अचानक म्हणे मला अंधपणा आला. तो म्हणले आपल्याकडे त्वरित इलाज आहे. डॉक्टर म्हणले या ठिकाणी मी त्वरित विलास करतो, पण मला ऑपरेशन करता येत नाही, या ठिकाणी माझ्याकडे दवा नाही, गोळ्या नाही. तो म्हणला आज तुम्ही माझ्याकडनं हारले, तुम्हाला मला आज 1000 रुपये द्यावे लागतील. डॉक्टर म्हणले आज याने मला फसवलं, मला काय डोळ्याचं ऑपरेशन करता येणार नाही, याची दृष्टी मला परत देता येणार नाही, याने मला फसवलं. पण डॉक्टर हुशार होता. हा, तो डॉक्टर हुशार होता. त्याने खिशातून 2 500-500च्या नोटा काढल्या, पण देताना एकच नोट त्याच्या हातात दिली. त्याने 500ची नोट हातात घेतली. मला डॉक्टर साहेब ही तर 500ची नोट आहे, तुम्हाला मला 1000 रुपये द्यायचे. तो म्हणले आली का नाही नजर, आली का नाही नजर? डॉक्टर साहेबला या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगायचंय. काय सांगायचंय? बुद्धीच्या जोरावरती, कशाच्या जोरावरती? बुद्धीच्या जोरावरती मनुष्य कोणत्या स्थितीला पोहोचू शकतो. बुद्धीबद्दल सांगितलं. मी तव अनाथ अपराधी. हा, मतिमंद बुद्धी, स्वतःच्या बुद्धीबद्दल तुकोबराय मतिमंदता व्यक्त करतात. त्यानंतर दुसरं बळ सांगितलं सामाजिक बळ. कशाचं बळ आहे? सामाजिक बळ. सामाजिक बळाबद्दल सांगत असताना मी तुम्हाला सांगतो, समाजामध्ये आज ज्यांचा इतिहास लिहिला गेलाय, ज्यांनी इतिहास घडवला, ज्या राजाने स्वतःच्या जीवनाचं रणकंतर केल्याने स्वराज्य स्थापन केलं, ज्यांचे आज पुतळे आपण या ठिकाणी पाहतो, त्यांचे पुतळे समजले का? समाजासाठी त्यांनी काहीतरी केलंय, समाजासाठी त्यांचं काहीतरी देणं आहे, म्हणून त्यांचे पुतळे आज या ठिकाणी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांचं तर वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, करणी करेगा तो नर का नारायण बन जाएगा. कर्म चांगलं करा तर तुम्हाला नराचा नारायण देखील त्या ठिकाणी होऊ शकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणून ज्यांचं कर्म चांगलं आहे ना, ते त्या स्थितीला पोहोचू शकतात. त्या ठिकाणी सांगतात सामाजिक बळ कमवण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. सामाजिक बळ सहजासहजी मिळत नाही. अहो विचार करा, आपण प्रत्येकाच्या फेसबुकला, स्टेटसला, ट्विटरला पाहतोय, आज बर्फासारख्या प्रदेशामध्ये, बर्फाच्या प्रदेशामध्ये सैनिक बंदूक घेऊन लढतायत. शिवाजी महाराजांचे पुतळे लावून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करताय. कुठं तुम्ही पाहताय ना, सगळ्यांना सांगायची गरज नाही, पण जाता जाता ते तरुण आपल्याला संदेश देत आहे. अहो संदेश देत आहे. कसा संदेश देत आहे? अहो विचार करा, आपण एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या स्त्रीवर, एखाद्या मुलीवर प्रेम करत असताना सरळ सरळ आपलं हृदय तिला देतो, पण देत असताना आपण कधी आपल्या देशाचा, आपल्या आईवडिलांचा विचार कधी केला का हो? अहो विचार करा, ज्या सैनिकांनी या देशासाठी आपलं प्राण दिलं, आपली आहुती दिली, ते जाता जाता आपल्याला संदेश देऊन जातात. काय सांगतात? एक सुंदर असं गाणं आहे, ते सुंदर असं गाण्यामध्ये काय संदेश देतात?
हे वतन तेरे लिए आ आ ओ हो ओ आ आ दिल दिया है जा भी देंगे हे वतन तेरे लिए. स्वर जातोय मला पण कळते, कारण लगातार आम्ही 2 महिने झाले कार्यक्रम करतोय. कालच्या ठिकाणी ज्या गावाने मला आणलं त्यांचा काला झाला, त्यामुळं मी इतका तटस्थ आहे स्वराबद्दल तालाबद्दल. मला थोडं सुद्धा मागं झालं कळत समजतं म्हणजे, आणि सहन देखील होत नाही. एखाद्या व्यक्तीचा स्वर गेला ताल गेला तर मनामध्ये कुठंतरी असं दुखावल्यासारखं वाटतं. पण काय करू, आवाजाचा थोडासा या ठिकाणी कसा बसलेला आहे, त्रास झालेला आहे. आणि आल्यानंतर साहेबांनी अशी मेजवानी आम्हाला दिली, समोसे त्या ठिकाणी वडापाव, साहेबांच्या घरी आम्हाला योग्य असा फराळ झाला. आणि भोकाच्या ओघामध्ये आम्ही ते खाल्यामुळे थोडासा आवाजाला त्रास झाला, क्षमा मागतो. मी सामाजिक बळ बोलतो या ठिकाणी, विषयांतर न करता पुन्हा विषयाकडे येतो. अहो, ज्या सैनिकांनी आपल्या देशाची आहुती दिली, अहो विचार करा ना, कोरोनाची एवढी बिकट परिस्थिती असताना हे पोलीसचे कर्मचारी आहेत ना, आपल्या शरीराची पर्वा न करता तुमचा आमचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने त्यांचे धन्यवाद आपण व्यक्त केले पाहिजे. अहो, घरात बसून या ठिकाणी टीव्हीवर बातम्या वगैरे पाहून या ठिकाणी आपण दुःख खंत व्यक्त करतो, पण ज्यांना खऱ्या अर्थात त्या ठिकाणी राबावं लागतं, कष्ट करावं लागतं, त्यांच्याबद्दल थोडीतरी जाणीव आपल्याला झाली पाहिजेत ना. या ठिकाणी सामाजिक बळाचा विचार आपण केला पाहिजे. तुकोबराय सांगतात, सामाजिक बळाचा विचार करता करता या ठिकाणी आम्हाला सामाजिक बळ नव्हतं का, सामाजिक बळ नव्हतं का. तुकोबराय म्हणला, कोपला पाटील बाबूची हे लोक आता माझं भेटून पुढे गाणी, मला गावाने कधी साथ दिली का नाही दिली. अहो, ज्या रामेश्वर भट्टांनी, लक्ष द्या, ज्या रामेश्वर भट्टांनी आयुष्यभर तुकोबरायांना दुःख दिलं, तेच रामेश्वर भट्ट सांगतात, हे तुकोबराय साक्षात ब्रह्माचे अवतार आहे. तुला रे सामाजिक बळ सांगितलं, संपत्तीचं बळ. संपत्तीचं बळ पहा, एखादा कीर्तनकार तुम्ही बोलावला, आता कीर्तनकारांची फॅशन झाली आहे, लाख लाख रुपयाच्या गाड्या वापरायच्या आणि त्यानुसार येणाऱ्या कीर्तनकाराला बिरागी ठरली जाते. येणाऱ्या कीर्तनकाराची बिरागी ठरली जाते. माझं एक वाक्य आहे, लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. माझं एक वाक्य आहे, लक्ष द्या. इकडे हृदयाचे कान करा, अंतकरणाचे कान करा, लक्ष द्या. मला काय सांगायचे, तुम्ही या ठिकाणी कीर्तनकार किती लाखाच्या गाडीतून आलाय याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तो कीर्तनकार ज्ञानेश्वरीतून आणि गाथ्यातून आलाय का याच्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी मी सामाजिक बळ, संपत्तीचं बळ सांगता या ठिकाणी सांगतो की प्रत्येक जण आपलं वैभव या ठिकाणी दाखवत असतो. तुकोबराय म्हणतात, याचा देखील आम्ही कौटुंबिक बळाचा धिक्कार केला, कौटुंबिक बळाचा धिक्कार केला, आम्ही शारीरिक बळाचा धिक्कार केला, आम्ही बुद्धिबळाचा धिक्कार केला, आम्ही सामाजिक बळाचा धिक्कार केला, नव्हे आम्ही या ठिकाणी संपत्तीच्या बळाचा देखील धिक्कार केला. तुकोबराय संपत्ती कमी होती का हो? मग तुकोबराय या ठिकाणी सांगतात, या ठिकाणी आम्ही ज्याच्या अंकित झालो ना, तो वैराग्यशील होता. कोण होता तो? पंढरीश परमात्मा. कोण होता? वैराग्य. ज्ञानोबा सांगताना म्हणतात, साही गुण बरे व्यवस्थित येते. पण ऐका, यशस्वी अवधार्य, ज्ञान वैराग्य. वैराग्य कोणाकडे? ज्ञानोबरायांनी. या ठिकाणी 2 प्रकारचे वैराग्य सांगितले जातात. कोण प्रकारचे? 2 प्रकारचे वैराग्य सांगतात. पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो, तुकोबराय म्हणतात, संपत्तीबद्दल सांगायचं आम्हाला, आम्ही सदैव सोडके जवळ येतात सोडदाके, जाऊ मोडती विके कुत्री घर राखीती. तुकोबराय म्हणतात, आमची संपत्ती एवढी होती तर कुत्री आमची घरं राखत होती. कोण? कुत्री आमची घरं राखत होती. तुकोबराय म्हणतात, तुकोबराय एकदा आमच्याकडून प्रवास करता सायंकाळी भजन करता घरी निघाले. घरी येत असताना 3-4 चोर रस्त्यात नजर पडले. एक चोर म्हणला, हे पहा, महाराज या ठिकाणी मुलुंडवरून कीर्तन करून येत आहेत, रात्रीचे 2 वाजलेत, महाराजांना अडवा आणि त्यांचं पाकिट या ठिकाणी घ्या. ते सांगितलं, अरे बाबा,
हे प्रवीण महाराज डांगले नाही ते रोज पाकिटामागे असतात. हे प्रवीण महाराज डांगले नाही ते रोज पाकिटामागे असतात. हे तुकोबर आहेत हे भजन करून घरी चालले आहेत. आपण जर यांचं पाकिट मारायला जाऊ तर यांनाच आपल्याला पाकिट द्यावं लागेल. तुकोबरायांची मी संपत्ती सांगतो. पण तुकोबरा या ठिकाणी सांगतात या ठिकाणी दोन प्रकारचं वैराग्य आम्हाला आहे. दोन प्रकारचं वैराग्य समाजात गणलं जातं. ते दोन प्रकारचं वैराग्य म्हणजे एक जिज्ञासा वैराग्य, एक जिहासा वैराग्य. हा जिहासा वैराग्य आहे ना ते तात्पुरतं स्वरूपाचं आहे. आपण समजा दिंडीला निघालो, पुढे एखाद्या दिंडीला गेलो, पण तिकडे गेल्यानंतर आपल्याला जर घरी सांगितलं तुमच्या पत्नी आजारी पडली, तुमची बायको आजारी, तुमची मुलं आजारी पडल्यात, आपण त्या ठिकाणी ते सोडून लगेच घरी येतो. याला वैराग्य म्हणतात का? नाही, याला वैराग्य म्हणते नाही. अहो मला तर असं वाटतं या ठिकाणी तुकोबर आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अभ्यास नीट केला नसावा. हरिपाठाचा अभ्यास नीट केला नसावा. या ठिकाणी ज्ञानोबा काय सांगतात, पण विना शक्ती बोलू नये. शक्ती बोलू नये. अंगात ताकद असल्याशिवाय माणसाने स्वतःचं बळ कधी प्रकट करावं नाही. काही करावं नाही, बळ प्रकट नाही. एक व्यक्ती काय करायचा लक्ष द्या. एक व्यक्ती काय करायचा, रोज मद्यपान करायचा, घरात यायचा आणि आपली बायको कामावरून आली तर तिच्या समोर दंड वाजवायचा. काय करायचा? दंड वाजवायचा. घरातला हांडा फेकून दे, भांडी फेकून दे, पितळी फेकून दे, चमचा फेकून दे, असं रोज करायचा. ती बायको वैतागली, रोज वैतागली. हा रोज घरात आला का घरामध्ये बायकोला दादागिरी करायचा, तिला मारायचा. असं करता करता बायको म्हटली, इकडे मला तुम्ही दादागिरी करण्यापेक्षा, माझ्यावर दंड ठोकण्यापेक्षा युद्ध चालू आहे, तिकडे जा, तिकडे युद्ध करा, तिकडे जाऊन तुम्ही काहीतरी पराक्रम दाखवा ना. त्याला राग आला. यांनी घरातील तलवार काढली. सप्ताह चालू होता, सप्त्याला गेला नाही. सकाळी ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू झालं तेव्हापासून त्यांनी तलवारीला धार लावायला सुरुवात केली. तर हरिपाठापर्यंत तलवारीला काय करत होता, धार लावता लावता हरिपाठ संपला. महिने तलवार घेतली. त्या ठिकाणी युद्ध चालू होतं ना त्या ठिकाणी गेला. हा गेल्यानंतर काय केलं, तिथले हात आणि पायाच्या मुळ्या बांधल्या आणि घरी आल्या आणि ती डोक्यावरची मुळी बायको सोबत त्यांनी आपटली. काय केली? आपटली. मला बघ पुरुषार्थ बघ म्हणला. बायको त्याला म्हणाली की ठीक आहे तुम्ही हात आणि पाय आणले, पण यांची मुंडकी कुठे आहे? तो म्हणला ती माझ्या अगोदरच कोणीतरी. मला सांगायचं काय, बळे विना शक्ती बोलू नये. अरे तुझ्यात ताकदच नाही तर तू कशाला ताकदीबद्दल सांगतोय? हा, या ठिकाणी वैराग्याची गरज आहे. मी तुम्हाला जिहाचा वैराग्य सांगितलं आणि जिज्ञासा वैराग्य सांगितलं. तुकोबरायांच्या वैराग्याविषयी जर विचार करायचा म्हटलं तर तुकोबरायांची आई मरण पावली, तुकोबरायांचे वडील मरण पावले, भावाला वैराग्य प्राप्त झाले. तुकोबरायांच्या मुलाला मूत खडा झाला. काय झाला? मूत खडा झाला. तुकोबरायांच्या मुलाचं पोट फुगलं. तुकोबराय भजनाला निघाले. आवली त्या ठिकाणी तुकोबरायला म्हणले. तुकोबरायांची पत्नी समोर आली. काय म्हटली? पत्नी म्हणाली, महाराज आज भजनाला जाऊ नका, आपल्या मुलाची तब्येत सिरियस आहे, तुम्ही जर गेले काय झालं तर मी काय करू? ते म्हणले, आवले आज या ठिकाणी थांबून मुलाचे प्राण जर वाचत असतील तर मी या ठिकाणी थांबतो, पण त्याचे प्राण जर वाचणार नसतील तर या ठिकाणी थांबून माझा फायदा काय? तुकोबराय भजनाला निघाली. तुकोबराने हातामध्ये चिपळ्या घेतला, विडा घेतला. तुकोबराय भजन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देवाचं भजन बोल आहे. बरं ज्याचं भजन करताय तो साधा आहे का हो? साधा सोपा आहे का? त्याचं भजन करताय तो साधा सोपा आहे का? एक सुंदरसं कवी त्या ठिकाणी त्याचं वर्णन करतो. कवी आहे, तुमच्या पुढे गाण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना
किसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, नाम तुम्हारा पालनहारा. अहो ज्यांनी सृष्टी सुंदर बनवली, तुम्हा आम्हाला एवढं सुंदर बनवलं. हे बघा, नाकाच्या ठिकाणी नाक दिलं, डोळ्याच्या ठिकाणी डोळे दिले, तोंडाच्या ठिकाणी तोंड दिलं. विचार करा, हेच जर नाक इथं दिलं असतं तर जेवताना पहिला घास तिकडे न्यावा लागला असता, नंतर तोंडात आणावा लागला असता. विचार केला किती सुंदर बनवले. हे पहा, लक्ष द्या, वाक्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी मृत्यू होना समय की बात है. लक्ष द्या, मृत्यू होना समय की बात है, जन्म होना नसीब की बात है. अगर मृत्यु के बाद भी किसी के दिल में आपकी जगह बनती है ना, तो किए हुए कर्मों की बात है. काय कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा. हा ध्येय जो आपल्याला मिळाला ना, त्याला अनिच्छा प्राप्त म्हणतात. काय म्हणतात? अनिच्छा. माझा दृष्टांत माझ्या लक्षात आहे. तुकोबाराय भाजनाला निघाले, मी विचार तर केले, काय सांगतोय, देवाबद्दल सांगतोय. हा ध्येय का मिळाला, कसा मिळाला, मला सांगायचं काय आहे. त्याला अनिच्छा प्राप्त म्हणतात. तुमची इच्छा नसताना तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो? केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले गेले ऐसे किती. अहो, कर्मानुसार तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच योनीला यावं लागतं. याला म्हणतात अनिच्छा प्रारब्ध. परीच्या प्रारब्ध. परीच्या प्रारब्ध म्हणजे कोण मोडतं? परीच्या प्रारब्ध म्हणजे स्वतःला देवाला मोडावं लागतं. कोणाला मोडावं लागतं? देवाला मोडावं लागतं. परीच्या प्रारब्ध. देव स्वतःच्या येणे येतो का? काय कधी येतो देव? यदा यदा धर्मसे क्लानी भवति धर्मसे तदात मानव तुझ्या म्हणून याने नावाने परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनाताय विनाशाय धर्म संस्थापनाताय संभवामी युगे युगे. देव सांगतात युगा युगामध्ये मी येतो, पण कशा करता येतो? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी मला पुन्हा पुन्हा या धर्माचे पालन स्वइच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्धमध्ये संत मोडतात. कोण मोडतात? ते येतातही स्वतःच्या इच्छेने आणि जातातही स्वतःच्या इच्छेने. इथे तुकोबराय स्वतःची इच्छा. मुलगा आजारी आहे तरी घराच्या बाहेर पडले. कशासाठी? देवाच्या भजनासाठी, आनंद मिळवण्यासाठी तुकोबराय बाहेर पडले. काही अंतरावर तुकोबराय चालत गेले. काही अंतरावर तुकोबराय काय गेले? चालत गेले. इकडे अवली मातेने जोरात हंबरडा फोडला. मुलगा गेला. तुकोबरायांचा मुलगा मृत्यू पावला. काय झाला? मृत्यू पावला. गावातले लोक भावकी त्या ठिकाणी जमा झाले. तुकोबरायला सांगले, तुकोबराय आता तरी थांबा. तुकोबराय सांगू लागले, मी जर थांबून मुलगा जिवंत होत असेल तर मी थांबतो, पण मी थांबून मेलेला मुलगा जिवंत होणार नाही. तुकोबराय पुन्हा भजन निघाले. पुढे निघाले, डोंगरावर निघाले. मला सांगायचे काय आहे, या ठिकाणी वैराग्य जे प्राप्त झालं तुकोबरायला, कसं आपल्याला वैराग्य प्राप्त होईल का? अहो, संत गाडगे बाबाबद्दल तुम्हाला माहित असेल, ज्यांनी हे स्वच्छता अभियान राबवलं, संपूर्ण विश्वात ते राबवलं गेलं. गाडगे बाबा रोज एका गावाजवळ ते गाव साफ करायचे, स्वच्छ करायचे आणि त्याच्यामध्ये खापर, त्याच्यामध्ये मधुकरी मागायचे, भिक्षा मागायचे, नंतर ते खायचे आणि रोज ते भजन करायचे. संध्याकाळी ज्या गावात मुक्कामाला थांबले ते गाव स्वच्छ करून त्या ठिकाणी भजन करायचे. पण जे गाडगे महाराज आपलं घर सोडून या ठिकाणी इतर फिरत होते, त्या गाडगे बाबांचे महाराजांचे मुलगा मरण पावला. त्यांना 2 महिन्यांनी त्यांच्या गावातील मुले कीर्तना देऊन सांगली, बाबा 2 महिने झाले तुमचा शोध आम्ही घेत आहोत, तुम्ही आज आम्हाला सापडले, तुमचा मुलगा मरण पावलाय. त्या ठिकाणी गाडगे बाबांनी सुंदर उत्तर दिलं. गाडगे बाबा महाराज काय म्हणतात? किती मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. अहो, किती मेले आणि किती जन्माला आले, किती मरणार आहेत, किती जाणार आहेत, तर एकासाठी काय रडू. याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात वैराग्य. आणि हे वैराग्य तुकोबरायला प्राप्त झालं. आणि तुकोबराय म्हणाले, हे वैराग्य, हे जिज्ञासा वैराग्य तुकोबरायला प्राप्त झालं. तर तुकोबराय म्हणतात, हे वैराग्य प्राप्त झाल्यानंतर अभंगाच्या पहिल्या चरणात बळीयाचे अंकित Thank you.
जय हो. एकदम सुंदर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एकदम टाळ्या वाजवल्या. हे पहा, एखाद्या कलाकाराची दाद जर असेल ना की टाळी मिळते. हा टाळी मिळते. तर सुंदर असं गायन ज्यांनी या ठिकाणी केलं. पहा ना, अंतकरणाला देखील पाजर फुटतो का नाही गायल्यानंतर. हा किती सुंदर झालं. कुठे शेकडा माझ्यामध्ये तुमच्याकडे टाळ्या वाजवा. हा पहा, असा कंजूसपणा करू नका. मी कीर्तनात प्रत्येक वेळेस सांगत असतो, जो माणूस आतल्या आत असतो म्हणजे असा असतो तो आतल्या गाठीचा असतो. काय असतो? आतल्या गाठी. जो असं खतखतून असतो कसा मोकळ्या मनाने एकदा असा कसा खतखतून असतो तो असा निर्मळ मनाचा असतो. जो टाळ्या अशा आतल्या आत वाजवतो कसा वाजवतो असा आतल्या आत वाजवतो त्याचं मन असं कधी निर्मळ नसतं. पण जो टाळ्या अशा मोठ्या मोठ्याने वाजवतो ना त्याचे टाळ्या देवाच्या पर्यंत पोहोचतात. त्याचं मन अतिशय निर्मळ होतो. भजन करा विठ्ठल. आता तुमच्या टाळ्या देवापर्यंत पोहोचल्या. हा आता कसे सगळे जागेवर आले. विठ्ठल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जो भगवान परमात्मा वैराग्यशील आहे त्याचे आम्ही अंकित झालो. या ठिकाणी अंकित झालो म्हणजे काय हे पहा. एखादी आता तुम्हा आम्हाला मुली आहेत. एखाद्या वडिलांनी एखाद्या मुलीला वयाच्या लग्न होऊन त्याला वाढवतो घरी तिचे सगळे लाडवी पुरवतो. पण तिचे लाड पुरवता ज्यावेळेस तिचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र ज्यावेळेस तो मुलगा तो वर तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो मग सर्व जबाबदारी कोणाकडे येते? त्या मुलाकडे येते. मग याचा अर्थ काय होतो? अंकित होतो. कोणाच्या? तो मुलगा तिच्या अंकित होतो. तिचं तिला ऐकावं लागतं. तिचं सगळे लाड इच्छा तिच्या सगळं पुरवावं लागतं. अंकित होतो. तो कौरवाला ते सांगितलं मी याचा कोणता देवाचा अंकित झालो. त्यामुळे काय झालं? आम्ही बलिवान झालो. काय झालं? बलिवान झालो. त्या मुलाला तिचं मंगळसूत्र घातल्यानंतर त्या मुलीच्या अंगावर तिचं सर्व ऐकावं लागतं. हे पहा, आपण पूजेला बसतो ना सत्यनारायणच्या पूजेला बसल्यानंतर ब्राह्मण असा म्हणतो का हे भल्या माणसा तुझ्या बायकोच्या हाताला हात लाव असं म्हणतो का आपल्याला? नाही. त्या स्त्रीला सांगत असतो तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा कारण आपल्या पुण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. त्यांच्या पुण्यात आपला वाटा नाही. लक्ष द्या. हे पहा एखादं पद आता हे बघा स्त्रीचं जे पुरुषाचा स्त्री ही पुरुषाच्या अंकित असते. स्त्री ही पुरुषाच्या अंकित. लक्ष द्या मी वाक्य काय वापरतोय. स्त्री ही पुरुषाच्या अंकित असतात. कसं ते पटवून देतो पहा. आता सरपंच पद आहे. आपण जर सरपंच असेल तर आपल्या बायकोला काय म्हणतात? सरपंच. आपण जर वकील असलो तर आपल्या बायकोला काय म्हणतात? वकिली. हा त्या ठिकाणी आपण जर आमदार असलो तर आपल्या बायकोला काय म्हणतात? आमदारी. आपण जर महाराज असलो तर बायकोला काय म्हणतात? महाराज किंवा आपण आई साहेब असं आपण शब्द वापरतो. बुवा कवा बुई काय म्हणतात? बुवा कवा बुई. हे पहा. त्याच्यानंतर जर आता याचं उलट तुम्हाला सांगतो पण एखाद्याची पत्नी लक्ष द्या इकडं एखाद्याची पत्नी जर नर्स असेल काय असेल? नर्स असेल. तिच्या नवऱ्याला कधी कोणी नर्सोबा म्हटलंय का? तुमच्या कानावर कधी आले का? हा या ठिकाणी स्त्री ही पुरुषाच्या अंकित आहे. पुरुष स्त्रीच्या अंकित नाही. या ठिकाणी तुकोबराय म्हणतात आणि कोणाच्या अंकित आहोत? देवाचे अंकित आहोत. जो वैराग्यशील आहे ना त्याचे आम्ही अंकित आहोत. मग हे अंकित आहोत ना मग तुकोबराय तुम्ही अंकित झाला. मग अंकित झाल्यानंतर केलं काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात
नाताळला संसार तिला शरवून मी जाणार. ज्या संसाराने संपूर्ण जगाला लाथाळलं, माझ्या दुसऱ्या शंकेचं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी दिलं. ज्या संसाराने संपूर्ण जगाला लाथाळलं त्या संसाराने तुकोबाराने लाथाळलं. तुकोबारा म्हणतात लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. ह्या संसाराबरोबर आम्ही त्या षडउर्मी आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मत, मस्त, अहंकार यांचा देखील या ठिकाणी नाश केला. तुकोबारा म्हणतात नाश केला. हे पहा, वेळ काय थांबायला तयार नाही, त्यामुळे मी धावतो चिंता या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतोय. 8:30 उरलेला आहे, माझ्याकडे मोजून 20 किंवा 25 मिनिटं शिल्लक आहेत. ह्या वेळेमध्ये सर्वांनी आपण एक चित्ताने एक काळीने त्या देवाचं भजन नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे. व्हिडिओ Bye.
कीर्तन करून दिलं हेच आपलं सद्भाग्य समजायचं. काय होतं सिस्टीमवाले आम्हाला रोज या ठिकाणी मी माझा मृदंग रोज सोबत वापरतो वाजवण्यासाठी. मी कोणत्या दुसऱ्या मृदंगाला कधी हात लावत नाही. मी आज घेऊन येणार होतो पण त्याचं वजन एवढं आहे. काल आम्ही गाडीवर पडता पडता वाचलो त्याची बॅगेची माझी ती तुटली. आम्ही सगळं टिबल शीट आलो. माझी गाडी एका पाऊनशे ठिकाणी लावली. मी विचार केला हे 2 वजन माझ्या बोकांनी तिसरं वजन पप्पा घेण्यापेक्षा तो पप्पा जसा आहे ना तसा मी सेवा करायला तयार आहे. त्यामुळे समजून घ्या ही मुंबई आहे. या ठिकाणी पेन नको, ट्रबल नको, डोक्याला ताप नको. विठाला परत येतो. या ठिकाणी तुकोबाराय म्हणत आम्ही अंकित झालो. त्या संस्थेला आम्ही लाथाडलं काय केलं आमच्यापासून दूर केलं. पण तुकोबाराय पुढे सांगतात तुकोबाराय म्हणतात आम्हाला जन आवडे जनतन धन केले तृणायचं माळ जनतन धन धन केले तृणाई समान. तुकोबाराय या जनाचा देखील निर्धार करतात. तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे गाना दिले हिंदास केले अशा पासनिवार विषयी सुद्धा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. तुकोबाराय अभंगाचा सरळ सरळ सांगतात हे आम्हाला न आवडे जन का न आवडे. लोक चांगली नाहीत, लोक चांगली नाहीत. कशी चांगली नाहीत दृष्टांत देतो तुम्हाला संदर्भ पटवतो. हे पहा एका गावामध्ये एक सतग्रस्त होता. तो वाटेने काय करायला सरळ चालायचा आणि सरळ पाहायचा. सरळ पाहायला आली लोक म्हणले तो घमिंडी आहे तो सरळच बघत नाही बघा घमिंडी. त्याने विचार केला लोक आपण सरळ जाते म्हणून लोक आपल्याला बोलतात म्हणून त्यांनी इकडे आणि तिकडे असे दोन्हीकडे पाहून चालायची सवय लावली. चालता चालता तो गावात काय करायचा इकडे पण पाहायचा तिकडे पण पाहायचा. लोक त्याला म्हणू लागली त्याची नजर काय चांगली आहे का म्हणून इकडं तिकडं नाही पाहणार तर पुढे पाहणार म्हणजे. तिसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा आपली सवय बदलली. तो काय केला तो असा वरती पाहून चालला. काय केला वरती पाहून चालला. म्हणले लोक परत त्याला म्हणायला आले वरती नाही पाहिजे काय करेन म्हणले आता हा ते सगळं गमून बसलाय आता निर्लज्ज झालाय वरतीच पाहिजे ना. त्यांनी 4थ्या दिवशी परत सवय बदलली. ते काय केला खाली पाहून चालला. म्हणले इतका मूर्ख माणूस आम्ही पाहिला नाही की त्याला समोरची माणसं देखील नजर पडत नाही. आता खाली बघून चालला. त्याला वैताग आला. करावं तरी काय करावं. लोक गाडावर बसून देत नाही काही चालून देत नाही. त्याने विचार केला 2 दाबून घेतले डोळे फोडले. लोकांनी त्याच्यानंतर काय विचार मांडले असतील. लोक म्हणले कर्मच तसं केले तर फळ पण तीच भेटणार ना. मग अशा जनाचा तुकोबारायांनी धिक्कार केला. काय केला अशा जनाचा तुकोबारायांनी केला. जन तरी सुखाची विचार करा हे जन आणि आपल्या सोबत येणारे का त्याच्यानंतर तन. आता ह्या तणाबद्दल तुकोबारायांचं काय मत आहे आपण विचार करा ना. जे तुकोबाराय अभंग साधना करण्यासाठी स्वतःचा विचार त्यांनी कधी केला का. भामचंद्र डोंगर तुम्ही पाहिला असेल भंडारा डोंगर पाहिला असेल पायी जायचं पायी चालायचं एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्या ठिकाणी भजन करायचं. देहभान त्या तुकोबारायांना राहत नव्हता. त्या तुकोबाराने तणाचा विचार केला का. अहो तण कसं पाहिजे माहिती का तुम्हाला. तण कसं पाहिजे विचार तुम्हाला सांगतो. तण कसं पाहिजे तण ह्या विण्यासारखं पुढे गेला विना ह्या विण्यासारखं पाहिजे. ह्या विण्याला किती तारा आहेत बा 5 तारा असतात. शक्यतो 5 तारा असतात. ह्या 5 तारा ह्या आपण ज्यावेळेस स्वरात लावतो ना त्या व्यवस्थित आवळावं लागतात व्यवस्थित तरच त्या स्वरात लागतात. हे ते तिकडे कीर्तनाला यायचे ना स्वरात लावावं लागतं. मला तुमचा एक नियम फार आवडला. तुम्हाला कीर्तनाला उभं राहण्यासाठी वारकरी गणवेशात उभं राहावं लागेल. वा फार बरं वाटलं ऐकल्यानंतर. हा वारकरी गणवेशात म्हणजे या तणाला दिलेला एक संदेश येतो
या सद्गुरू रूपी सेवा संस्थांनी दिलेला संदेश आहे. हा, या ठिकाणी राहायचंय ना तर नियमात राहा. कसं राहा? नियमात राहा. हा, या ठिकाणी त्यांनी नियम दिला. संप्रदायाचे नियम होतो, या नियमात तुम्ही कधी राहायला तयार नाही. काय करायचं? अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. याच्या अगोदरचं वाक्य काय? नाही, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न विवराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. असं जर असेल तर त्याला कीर्तन म्हणतात. आजकाल काय झाले, कीर्तन कोणी होते, कसं कीर्तन करते? प्रश्न असा आहे, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, असा प्रश्न झालाय. बोलायचं कोणाला, सांगायचं कोणाला? मला सांगायचे तणाबद्दल. कीर्तन कसं पाहिजे? तुकोबराय म्हणतात ते विण्यासारखं पाहिजे. जास्त आवडलं तर ते तुटतं आणि कमी आवडलं तर ते बेसूर वाचतं, पण त्याला योग्य मापात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि धनाबद्दल सांगत असताना तुकोबार शेवटचं काय म्हणतात? धनाबद्दल. धनाची लाच तुकोबरायांनी अजिबात ठेवली नाही. ज्या शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना ज्या ठिकाणी धन देण्याचा प्रयत्न केला, तुकोबरायांच्या धनाचा काय केला? धिक्कार केला. काय म्हटला? धिक्कार केला. अहो, तुम्ही आज आळंदीच्या एका ठिकाणी ज्या माऊलीचं दर्शन करायला जातं ना, तो माऊलीचा तो गाभारा आहे, ते मंदिर जर कोणी बांधलं असेल तर ते तुकोबरायांनी बांधले. कोणी बांधले? तुकोबरायांची संपत्ती कमी होती का हो? अहो, तुकोबरायांची संपत्तीचं वर्णन करावं. जागीरदार होते तुकोबराय. काय होते? 5 गावाची, आजूबाजूच्या 5 गावाच्या सर्व वाह्या तुकोबरायांनी व्याजासहित त्या पाण्यात बुडवल्या. बरोबर आहे का? हा, मग त्या धनाचा, तणाचा, जनाचा देखील तुकोबराय त्या ठिकाणी धिक्कार केला. कसा केला? तृणाई सामान केला. आणि तुकोबराय जाता जाता शेवटच्या चरणा सांगतात, तुका
पोहोचलो ते ब्रह्मरूप स्वरूपाला आम्ही पोहोचलो आम ब्रह्मास्मी ह्या बोधाचा आपला बोध झाला हे ब्रह्म सर्व हे जग सर्व आम्हाला मिथ्य वाटलं ब्रह्मस्वरूप वाटू लागलं आम ब्रह्मास्मी तत्वमस्मी सर्वतम खरीदम ब्रह्म त्या बोधापर्यंत मी पोहोचलो पोहोचल्यानंतर तुका म्हणे आता आम्ही मुक्ती जिया माथा लक्षात ठेवा माझं कीर्तन या ठिकाणी संपलेलं आहे दिलेल्या वेळेमध्ये मी या कीर्तन त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे लक्षात ठेवा जीवन जगत असताना एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा इतिहास हा चांगल्या माणसांचा घडला जातो एक चिमणी एक दिवशी जंगलामध्ये आग विझवण्यासाठी शोषित पाणी घेऊन आग विझवायचा प्रयत्न करायची एका कावळ्याने ती गोष्ट पाहिली तो कावळा तिला सांगणारा हे चिमणे असं किती क्वचित पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे तर चिमणीने दिलेलं उत्तर बा चिमणी काय म्हणते आग मात्र विझणार नाही मला नक्की माहित आहे पण ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल ना तर आग लावण्यामध्ये माझं नाव लिहिलं जाणार नाही आग विझवण्यामध्ये माझं नाव लिहिलं जाईल लक्षात ठेवा त्यामुळे कर्म चांगलं करा तुम्हाला त्या स्थितीपर्यंत पोहोचायचं ना या ठिकाणी ज्या मंडळाचं नाव आहे ना सद्गुरू तो सद्गुरू केल्यानंतर तुम्हाला जो बोध होणार आहे ना तो बोधच तुम्हाला त्या ठिकाणात घेऊन जाणार आहे मला सांगायचं काय आहे हे ब्रह्म हा जीव तुला शिव करायचंय हे ज्ञान ज्यावेळेस तुम्हाला होईल ना त्यावेळेस तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल आणि हे जगत सर्व तुम्हाला मिथ्या वाटेल आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सर्वविदम खलविदम ब्रह्म तुम्हाला जग संपूर्ण काय वाटेल ब्रह्मस्वरूप वाटेल मग तो आनंद खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुम्ही त्या दिवशी बलवान व्हाल त्या दिवशी काय व्हाल बलवान व्हाल आता या ठिकाणी कीर्तन संपलेलं आहे मला एक सांगायचंय ज्या व्यासपीठावर मी आज उभा आहे ना ज्याच्यासाठी मला घडवलं ते माझे आई वडील आज या ठिकाणी पहिल्यांदा माझा मुलगा बोलतोय कसा मला आज खऱ्या अर्थाने रडायला येते की मी आल्यानंतर मी त्यांचं वर्णन कधी केलं नाही माझे आई वडील आज या ठिकाणी मुंबईमध्ये राहतात कष्ट करतात मला पाहण्यासाठी माझं कौतुक करण्यासाठी आज या ठिकाणी आले ते आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक ठेवतो कारण का रडायला का आलं मी जे कष्ट केले माझ्या आई वडिलांनी मला तयार करण्यासाठी माझी आई अजून देखील तुम्ही मांडीची कामं करते माझे वडील अजून देखील लोकांची गाड्या धुण्याचं काम करतात त्यांनी मला घडवलं मी एकुलता एक असताना मला आळंदीसारख्या ठिकाणी ठेवलं 4 वर्ष मी माझ्या आई वडिलांची परिस्थिती पाहून शिकलो आणि त्या ठिकाणी मी तयार झालो मी मधुकरी मागितली मी तयार झालो कशासाठी माझ्या आई वडिलांसाठी जाता जाता मला तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं ना नाही जन्म दिला ना त्यांच्या डोळ्यात कधी अश्लील असं कधी आयुष्यात लागू नका त्या आई वडिलांसाठी जगायला शिका मी वाजवता संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो अनेक कीर्तनकार मी वाजवले आणि गावामध्ये मी कीर्तन केले पण माझ्या आई वडिलांनी कधी माझं कीर्तन पाहिलं नाही या सद्गुरू मंडळाला एक मला त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्याला धन्यवाद द्यायचे की त्यांनी माझं कीर्तन या ठिकाणी ठेवलं आणि माझ्या आई वडिलांची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी पूर्ण केली पूर्ण शरीरात त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या कीर्तनासाठी मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं खऱ्या अर्थाने ज्यांनी माझ्यावर आई वडिलांसारखं प्रेम केलं तर साहेबांचं खऱ्या अर्थाने म्हणावे तितके धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत वेळोवेळी ज्यांनी मला सहकार्य केलं इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलं साहेबांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक ठेवतो आणि ज्या मंदिराने आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं ज्यांच्या वतीने आपण या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव करतो त्या साईबाबांच्या चरणावर नतमस्तक ठेवतो आणि या ठिकाणी माझं कीर्तन थांबवतो किंवा गेले येथे माझे कीर्तन सिद्धीचे गेले माझे वडील पायिक या ठिकाणी माझं कीर्तन झालं असं या ठिकाणी मी ग्राह्य धरतो आणि माझी सेवा माऊली ज्ञानोबा रायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबा रायांच्या चरणी या सर्वांच्या चरणावर रडू काय येतं माहितीये का माणूस रडत नाही पण अंतकरणातल्या भावना ज्यावेळेस प्रगट होतात ना त्यावेळेस रडायला येतं म्हणून या ठिकाणी थोडंसं का होईन रडू माझ्या डोळ्यात आलं माझ्या आई वडिलांसाठी आलं ज्यांनी मला घडवलं त्यांच्याकरता या ठिकाणी मी हे कीर्तन त्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवा करतो